आपल्या मागे पुढे करतो मेरा जमाना है सब हम कोणाचं होतं का नाही का काल ठेवलं का नाही मोबाईल भेट दिला असेल जे भेट दिला असेल यार ऐकावलं सर्व नाही किती मध्ये बोंबला सर्व कायचे टेप होते टेप तिकडे करा सोपीच सही करायला आवड मोठी बेल फुलाची देवा बेल फुलाची पार्वतीच्या मांडीवर नाम कीर्तनाचा कार्यक्रम निमित्त कार्यानं भाग तेरवीचा स्वर्गवासी आमचे चिमण्याल भाऊ पूर्वे 51-52 वर्षाची उमर आणि 51-52 वर्षाच्या वयामध्ये चालता फिरता बोलता चालता तारीख 1 आणि दुसरा महिना शनिवारच्या संध्याकाळी 6 वाजता स्वर्गीय चिमण्यालजी पूर्वे या संसारातून या परिवारातून या घरून या गावातून आम्हाला तुम्हाला सर्वांना सोडून निघून गेले. अस्तुल देह जेवून गेला, आत्मा निघून गेली. पिंडदान त्याला 10 तारखेला आज गंगा पूजनचा कार्यक्रम आटोपला, जेवणाचा कार्यक्रम संपला, हरिनाम कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होत आहे. नसत्या रामनामामध्ये स्वर्गीय चिमण्यालजी पूर्वे यांचा कार्यक्रम आजपासून या घडणं समाप्त आहे. कारण सांगताना डोळ्याला पाणी येते, दुःख वाढते आणि सांगावं लागते. जाण्याच्या लायक वस्तू असली ते गेली तर करता सुख वाढते आणि जी वस्तू जाण्याच्या योग्य नसली त्याचं गेलं तर दुःख वाढते. ते तर गोष्ट दुःखाची आहे का सुखाची नाही. कारण काही दिवस आणखी राहण्याचे योग्य होता पण मध्येच काळानं उडी मारला आणि काळाला घेऊन गेला. देह काळाचे धन कुबेराचे येथे मानवाचं काय. हा पाण्याचा बुडबुड आहे. आला तो जातो, जन्मला तो मरतो. एक दिवस येण्याचा एक दिवस जाण्याचा हा प्राकृतचा नियम मानला आहे. आणि त्याच्या आत्मस्वरूप जीवाच्या उद्धारासाठी
त्याच्या परिवाराकडून रामनाम ठेवण्यात आलं. काही देणार नाही, व्हिडिओ नाही, ड्रामा नाही, केसेट नाही, हा भगवंताचा हरिनाम. एवढा जीव पुण्यवान त्याच्या याचा निमित्तानं भगवंताचा रामनाम ठेवलाय. जो जागृत झाली आहे, या जीवाची काय पुण्याई असते, जो जीव काय भाग्यवंत असते, त्याचा अंतिम कार्यक्रम गोड म्हणजे रामनामाचे होते. आता बुंदी दिला, सेव दिला, भज्य दिला, पुरी दिला, याला गोड दिवस म्हणता येतो, खानपानचा असतो. मरावी परी कीर्ती रूपी उरावी म्हणा सज्जन ह्याची क्रिया करावी. सूरत से किरत बड़ी दिन पंख उड़ जाए, सूरत तो चले गई लेकिन किरत कभी न जाए. ही कीर्ती हो. खरा जीवाचा उद्धार म्हणजे रामनाम आहे. देहाचा उद्धार म्हणजे जीवन आहे. आता देहाचा उद्धार म्हणजे जीवनाचा कार्यक्रम समजा जीवाचा उद्धार राहून गेला, उद्या तो सुरू होत आहे. तेवढा जीव पुण्यवान. हा शेवटचा दिवस गोड म्हटलाय. गोड म्हणजे हरिनामाचा संतोषाचा प्रमाण आहे. अरे ह्याच्यासाठी केला होता पुन्हा कधी होऊ शकणार नाही. काय गोड दिवस हा रामनाम हरी कितना जीव पुण्य म्हणा. जीवाची पुण्याचे रामनाम आहे. इथे गंधार व्हिडिओ ड्रामा नाटक नाही ठेवण्यात आला, कारण रामनामाच पाऊल ठेवण्यात आला. याला काय महत्व आहे रामनामाला. म्हणून राम नाम सबसे बडा यासे बडा न कोई. 10 अक्षर पढोगे प्रेम से तो मानव जन्म में आना होय. जे कीर्तनाची जागा वस्तू पांडुरंग उभा. देवाचा दरबार आहे. कीर्तनाची भूमिका आहे. माणुसकीचा जन्म आहे. आणि लहान पण मंडळी येऊन बसल्या. सर्वाला माझी विनंती आहे, कारण सबके लिए खुला है मंदिर यह हमारा. चाहे कोई धर्मी हो, चाहे कोई प्रेमी, लेकिन भगवान का भजन करने का अधिकार सबको है. ये तो देवाचा भजन करा, जीवाचा उद्धार करा. हाताला तारी, मुखाला रामनाम. ज्याचं खावं त्याच्या गावा. जिसका खाना उसका गावा.
मग जेवण झालं मात्र त्याच्या जीवाच्या आत्माला सुख शांती देणं राहून गेलं. म्हणून त्यांच्या जीवाच्या उद्धारासाठी रामनामासाठी एक वेळ देवाच्या भजन सर्व माझ्या माता भगिनी बंधू बांधव लहान मंडळी जेवढी काय सर्वांना करून घ्यावं आणि त्या जीवाला विश्रांती सुख शांती द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. किसी का खाना फुकट का नाही होता, उसका हिसाब देना पडता. म्हणून त्या जीवाच्या उद्धारासाठी एक वेळ देवाचं भजन करा. हे देवा परमेश्वरा पांडुरंगा विठ्ठला, जी आत्मा या घरने गेली स्वर्गीय चुनीलालजी कुर्वे यांची आत्मा चांगल्या येवणीमध्ये जावी, त्या जीवाला चांगली जागा मिळावी आणि त्याचा पुनर्जन्म चांगल्याच्या घरी व्हावं. म्हणून त्याच्या हितासाठी एक वेळ देवाचं भजन करून घ्या. आता जे जेवण करून बसले ते भगवंताच्या भजन करून त्या जीवाचा उद्धार करतील आणि जे जेवण करून कोण्या कोपऱ्यामध्ये झोपले असतील ते राहून जातील. हो, त्यांचं कामाय खावा, त्यांना मस्त झोपावाचं हो, मस्त खाना ताण करके सोना हो. नाही पण तसा नव्हे माझ्या बापा हो, जेवण करावले मावत नाही आणि जीवाच्या उद्धार रामनामाची पाहिजे तर गावचे कोणी दिसत नाही. म्हणजे लागला करपणा गाद हो, नाही का हो, संघाचा झोमला हो, सकाळी मावाई झोमला आता हो, लोक म्हणून मावाई झोमलेला गादाई झोमली. आता तर माणसाने झोमली सकाळी, आता धानाने झोमली सकाळी, माणसाने झोमल रे भाऊ. म्हणजे काही पुढचा विचार करणं, काही देवाच्या भजन करून जीवाचा उद्धार करून टाका जीवाचा उद्धार. जीवाचा उद्धार म्हणजे खरंच रामनाम आहे. रामनामाशिवाय जीवाचा उद्धार ना, जीवाला मोक्ष ना, जीवाची प्रार्थना प्राप्ती नाही. एक वेळ देवाचं भजन करा, जीवाचा उद्धार करा. हा प्रश्न चाडी करा, तो नसेल तर भजन करा. कोणाला उद्धार मागवायची काही गरज नाही. गोपाल कृष्ण भगवान, अरे गोपाला गोपाला कार्यक्रम सुरू होता आहे. कार्यक्रमानिमित्त कारण भाग तेरेवीचा अभंग आहे, तयार करण्याचा पुरावा आहे, संत लोकांचं प्रमाण आहे. खरा कार्यक्रम तेरेवीचाच करावा लागते, पण आता लोक काही 14वी करून टाकतात, काही हरकत नाही. 14वी करा नाही, 15वी करा नाही, तिकडे 18वी करा, पण खरा महत्व कार्यक्रम तेरेवीचा आहे. 5 ज्ञानेंद्रिया, 5 कर्मेंद्रिया, 10 इंद्रिया, 10 दिवसाचा पिंडदान असते. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण 3 गुणाचा मिळला म्हणजे 13 दिवसाची तेरस होते. पण आता लोक 14वी करतात. तुम्ही 15वी कराल तरी कीर्तन होतं, तर 18वी कराल तरी कीर्तन होत होतं. कीर्तन दुखत नाही रामनाम. 5 येसण 50 येसण 10 बसले असतं ते आपलं काम बोलून घ्यावा. तर जेवढा काही बोलावं तेवढा बोलून घ्यावा. कारण अधिकाराची राजगद्दी आहे आणि जेवढा अधिकार राजगद्दीच्या तेवढाच बोलावं लागते. म्हणून 4 चरणाच्या भागाला घेऊन कार्यक्रम सुरू होता. निमित्त कारण तेरेवीचा विषय.
पहिलेच्या सारखा आता मोठा कार्यक्रम नाही घेऊ शकता मी हो हे सांगतो. पहिले घेत होतो की आनंद पाठीवाडीत असं काळ होऊन द्या तिकडे हो पण आता नाही त्याला कार्यक्रम हो. आता त्या कार्यक्रम 2 वाजता वाजले म्हणजे कार्यक्रम यांनी भेट हो. रात्रीचा कार्यक्रम होता त्या बोर तलावच्या जवळ खुळशी पार होते. बोर तलाववरून 3 किलोमीटर हो पण कार्यक्रम झाला नाही. भजन मंडळ शितेपर्यंत आलाच नाही कीर्तन झालाच नाही हो. रात्रीचा कार्यक्रम आपला बोर तलावच्या जवळ खुळशी पार होते. खुळशी पार जवळ त्या 3 किलोमीटर हो तिथे गेलो होतो रात्री. अरे नाही पण असं नव्हता ना याचा धोका दिला त्या लोकांनी. अरे होतो ठीक आहे ना माझ्या बापा तो ठीक आहे पण हो म्हणून नाही आले बुक्का घेऊन नाही आले म्हणजे धोका द्यावा असा धोका नाही द्यावा कधी कुणाला माणसाला. असा धोका नाही द्यावा कधी कुणाला. नाही तर नाही त्याने म्हणावं काही जबरदस्ती हा हो सीतेवाल्याला मंडळ होता पण आला नाही. कीर्तन झालाच नाही. हा जाऊ जाऊ तो तिकडच्या तिकडे गेला. आणि येथे या संध्याकाळी ते समस्या होती. मंडळीत नसे म्हणत बागेत होते आम्हाला बुकच नाही दिला म्हणत कोणी कोणी म्हटलं झाला नाही म्हटलं त्याचे तसं येते असा झाला असता. पण मी म्हटलं तसं नव्हतं मला विश्वास होता बागेतल्याच्या मंडळाचा. विश्वासावर कार्यक्रम होता. नाही बसले कोणी तर हलप्रमुख गिरी कोणी तर बसलं म्हणा हो पक्का काय नाही बसत तर नको बसत पण लक्ष्मण भाऊ बागडे तर बसलो माझ्या पार्टीमध्ये आपण काय होता माझ्या लक्ष्मण भाऊ बागडे नाही पुढे माझ्या मंडळाला हो गोपाल कृष्ण भगवान तर निमित्त काय ना भाग तिरवीचा अभंग आहे चार करण्याचा. अरे कोणी नाही देवा जीवाचा संगाती कोणी नाही देवा जीवाचा संगाती
न्याय चार चरणाच्या तुकाराम स्वामीच्या पुरावा माझा नाही माझ्या गुरुदेवाचा जगद्गुरु चार चरणाच्या भंगामध्ये म्हणते असंत लोकांचं प्रमाण आहे कोणी नाही देवादी भाच्या संगाती मुल बाळ नाती प्रपंचाचे एकच हाती आला एकच हाती गेला पण नाही गेला धन माया अवघा हा संसार माझा माझा म्हणती वडिला बळकती आत्माराम तुका म्हणे काय हरिनाम जपा होईल कोण फारुष्याचाच घेऊनात आला कोण न गेला कोण मेला कोण न गेला कोण देह मेला आणि जीव गेला जीव कोणाचा मरत नाही जीव काही सडत नाही आणि जीवात्मा काही कोणाची गलत नाही मरते कोणतं देह आणि जन्माला येते कोणतं देह आणि देहामध्ये आत्मा जब तक आत्मा जीव या देहामध्ये आहे तोपर्यंत चालणार आहे बोलणार आहे आणि आत्मारूपी हा जीव हंसरूपी आत्मा निघून गेली तर हा देह मरणार आहे धरणेवर पडला कोणतर देह आधी गावामध्ये खबर घ्यायला या पिल्लाची पूर्णेपर्यंत पावला त्याचा जीव संध्याकाळी 6 वाजता जीव गेला कोणीही म्हणते गावामध्ये जीव गेला म्हणते जीव कधी मुंबईला मरत नाही आणि खरोखर जीव आत्मा मरत नाही रे भाऊ जीव आत्मा अजरामर विनाशी या देहातून जीव निघाला का तिकडे कर्माच्या आधारावर योनीमध्ये प्रविष्ट झाला मग जसे ज्याचे कर्म येत असतील तसे त्याला तिथे योनी प्राप्त होते मग चांगले कर्म करून गेला असेल तर चांगली योनी म्हणजे मानवाची सुंदर योनी म्हणजे मानवाची 84 योनीमध्ये योनी सुंदर माणसाची ज्याची तेरवी ज्याचा रामटेक ज्याचा मंडला ज्याचा बारसा ज्याचा लग्न ज्याची सगाई म्हणजे कार्यक्रम प्रत्येक कुणाचा आहे तर मानवाचा काय ढोल डोकराचा नाही आम्हाला मानवाचा जन्म मिळाला आम्ही मानवाच्या जन्मामध्ये आलो आणि आता जी संधी हातामध्ये मिळाली मानव जन्माची या मानव जन्माचा काही विचार उद्धार करून टाका हो आणि विचार उद्धार कराल तर पुढे माणसाचा जन्म मिळून जाईल भाग्यानं नाही तर ढोलडोकरामध्ये 84 योनीमध्ये फिरावाची पाळी येईल तर 84 योनीमध्ये फिरावाची पाळी येऊ देऊच नका म्हणून हे संधी हातामध्ये मिळालेला होऊ नका आणि मानव जन्माला व्यर्थावयामध्ये जाऊ देऊ नका म्हणून काही जीवाचा उद्धार आताच करून टाका भाग्याने मिळाला आहे काय जन्म मिळाला आहे माणसाचा अरे मिळाला जन्म तर भेटी होऊन गेले असं तुमच्या माझ्या एखाद्याच्या घरी तसंच पुढे माणसाचा जन्म मिळेल तर असं भेटी कोणाच्या घरी होऊन जातील तुमच्या जन्माची ना तुम्ही डुकरामध्ये तुम्ही कुत्र्यामध्ये ते भुगडामध्ये झाडामध्ये एवढ्या फिरला तर कधी भेट व्हायची नाही हा मानव जन्म घ्या ना काय जीवाचा उद्धार आता ते करून टाका उद्धार म्हणून म्हटलाय क्या जन्म प्राप्त आहे प्रभु भगवान ने सुंदर बनाया चोला प्रभु भगवान ने सुंदर बनाया चोला अरे मील गया एक बार बड़े भाग्य से का समजे हातामध्ये मिळलं मानव जन्मातून आणि पुढचा जन्म आता माणसाचा आहे का दानवाचा आहे डुकराचा आहे का ढोराचा आहे न जाणं आमचा तिरुलाल पूर्वे 84 मध्ये गेला की 85 मध्ये गेला का 83 मध्ये खटकला कोण सांगाल त्याचे कर्म सांगतील कर्म चांगला करून गेला असं तर चांगल्या घरी जन्म होऊन गेला मानव जन्म एखादा श्रीमंत पाटलाच्या वयात आला असत एखाद्या कास्तकारा घरी एखाद्या महाजना घरी एखाद्या गरीबाच्या घरी पण आला असेल तर मानवाच्या जन्मात असत आणि नसल कर्मात असं तर भोगत असेल काही डुकरामध्ये ढोळ्यामध्ये काही कुठल्या बिळाईमध्ये म्हणून हा तुमचा जन्म मानवाचा घ्या हातामध्ये संधी मिळाली त्या उद्धार करून टाका लवकर करून टाका जागून टाका जागून जा मानवाच्या जन्मासाठी जागून जा अंकुश साखरे बागेश्वरा यांचं 10 रुपये दादा प्रसंगाला हरिकीर्तन जीवाचा उद्धार
भगवान मनोकामना सफल करो. धन्यवाद दानाचा भावना देतो. धार दान देऊन हरी तुला उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान आई जागन जागन हरी नामात लगान. आई जागन जागन हरी नामात लगान. हरी जागन जागन हरी नामात लगान. हरी जागन जागन हरी नामात लगान. आई 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 जागन जागन हरी नामात लगान. 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 हरी जागन जागन 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 हरी नामात लगान. मग काहीतरी आपला हिताला जागाना थोडासा राम नामाकडे जास्त नाही तर थोडासा ते लागा. एक घडी आधी वे पुण्यात और कोणी चर्चा राम की तो कते कोठे अपराध. म्हणून दिवसभर करा काम आणि श्याम शुभ भगवंताचा फक्त हरी नाम. मग शेती करणारा शेतीवर जा, नोकरी करणारा नोकरी करा, ड्युटी करणारा ड्युटी करा. ज्याच्या मागे जे काम आहेत ते करा. कोणी संत कीर्तनकार असे नाही म्हणा की तुम्ही आपला लेकर बायको सोडा, धंदा काम सोडा, नोकरी चाकरी सोडा, रात्रंदिवस देवाचं भजन करा असं कोणी म्हणत नाही. आम्ही संसारामध्ये आलो. संसार करणे जरूर आहे. आमचा संसार म्हणजे शेतीवाडी, मालवाडी, नोकरी चाकरी. हर सकाळी आम्ही 50 रुपयाची वजी 100 रुपयाची वजी नाही करून तर आमचा पोट भरणार नाही. नाही म्हणून आम्हाला संसाराचा धंदा दिवसभर करावाचा आहे. आता देवाची भक्ती काय दिवसभर रात्रभर करावाची नसेल. अरे जास्त नाही तर स्वतःला थोडंसं श्याम सुरू 5 पैशाची अगरबत्तीनं देवाच्या नावाची आरती तेवढं तरी कराल तर जीवाचा उद्धार होईल. त्या प्रभूचा नामस्मरण आला पाहिजे. करा करा नामस्मरण और तेने तुटते 84चे बंधन. तेवढे बंधनात मुक्त जीव केव्हा होईल? नामाशिवाय मुक्त होऊ शकत नाही. म्हणून संत म्हणते बाबा रे अरे मुक्त होता जीव बदलता झाला मुक्त होता जीव बदलता झाला मुक्त होता जीव बदलता झाला येऊन भुलाची माया मध्ये मायामध्ये येऊन भुलाची माया मध्ये येऊन भुलाची माया मध्ये मायामध्ये येऊन भुलाची माया मध्ये बोलला. हा बोलला कशामध्ये? मायामध्ये. हा मुक्त होता आवागमनातून निराळा होता. पण असा हा येऊन मायामध्ये पडला. माझी आई, माझा बाप, माझा नवरा, माझी बायको, माझा संसार, माझा घर, माझा द्वार, मार डालूगा, काट डालूगा, साले को खरूट डालूगा, क्या समजता हूं तेरे को मैं. अशा मैपणामध्ये भुलला हा मानव. पण स्वतःचा हित काय जीवाचा उद्धार करू शकला नाही. अजून काय जीवाचा हित साधा. तर जीवाचा हित फक्त रामनामामध्ये आणि देहाचा हित पडते या संसारामध्ये आहे. म्हणून संसार करा नेमका, वस्त्र नेसा फाटका और स्नान करा विवेक का. 2 पट साध्य लवकर करा. 2 पट साधा. ह्या मानव जन्माला तर पडकीचे आहे 2 आहे. तर पहिला पट आहे संसार, दुसरा पट आहे परमार्थ. परमार्थ म्हणजे देवाची वडके, देवाची जाणी मी कोण आहे, आलो कसा, करणार आहे पाय आणि काय करून जाणार आहे. एवढासा विचार करून टाका. स्नेहाची करावा, विचार करावा या पार भावसिंधू. हा भावसागर हो. या भावसागरामध्ये आम्ही संसारामध्ये आलो.
म्हणून या संसारामध्ये आपला परमात्मा साधा कोणी संत कीर्तनकार असे म्हणत नाही. पहाडीवर बसवायचं नसेल आसाराम बापू बनावायचं नसेल, नाही का? हो नाही का? हो तसं तशी भक्ती नको करा नकली. हो म्हणून आंतरिक भक्ती साधा, जो ज्याने भक्तीचा सोहळा तोची दैवाचा उतरा. म्हणून संत म्हणते बाबा रे धीरे धीरे भक्ति को बढ़ाना है, धीरे धीरे भक्ति को बढ़ाना है, प्रभु के घर जाना है, वो धीरे धीरे भक्ति को बढ़ाना है, प्रभु के घर जाना है, धीरे धीरे भक्ति को बढ़ाना है, प्रभु के घर जाना है, धीरे धीरे भक्ति को बढ़ाना है, प्रभु के घर जाना है, वो धीरे धीरे भक्ति को बढ़ाना है, प्रभु के घर जाना है, वो धीरे धीरे भक्ति को बढ़ाना है, प्रभु के घर जाना है, धीरे धीरे भक्ति को बढ़ाना है, प्रभु के घर जाना है, भक्ति को बढ़ाना है, धीरे धीरे भक्ति को बढ़ाना है, प्रभु के घर जाना है. मग भक्ती देवाला प्रिय आहे म्हणून भक्ती कोणाला मिळाली? माणसाला मिळाली का डुकराला मिळाली? माणसाला मिळाली भक्ती, काही ढोल डुकराला मिळाली का? म्हणून आमचा जन्म माणसाचा हो, आम्हाला काही भक्ती साध्य करावं लागते. म्हणून काही भक्ती करतो, भक्ती आम्हाला मिळाली मानव जन्मात. म्हणून जो जाणे भक्तीच्या सोळा कोटी दैवाचा उतरा. तर भक्ती 9 प्रकारची होते: मनन, निर्ध्यास, श्रवण, अर्चन, आक्षेपण, साक्ष्य, निवेदन. या भक्त्या लागल्या आहेत. पण आम्ही तेवढी भक्ती काही करू शकत नाही. आमच्या मागे घर आहे, द्वार आहे, शेती आहे, नवरा आहे, बायको आहेत, पोरं आहेत, पोरी आहेत. आम्ही तेवढी भक्ती नाही करू शकू. म्हणून नामदेव महाराज ह्या कलियुगामध्ये करण्याचा उपाय मार्ग सांगतो हरिपाठामध्ये. हरिपाठामध्ये सरळ उपाय सांगला नामदेव महाराजने. कारण टाइम जीवाचा होईल कसा? म्हणून संत संबोधन बाबा रे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गेले नामाचीच पुण्य आहे. म्हणून करा करा नामस्मरण, त्याने चुकेल 84चे बंधनातून मुक्त करा, नामाची भक्ती करा आणि जीवाचा उद्धार करा, करून टाका लवकर. नाही तर कार्य येईल घेऊन जाल मनाचा विचार मनात राहून. म्हणून कल करून ताज आज करण तब और पल में परला होगा तो फिर करोगे तब. इसलिए साधना है ये जन्म में क्या जन्म मिला है मानव का. इसलिए संतों ने बोला है जन्म मिला है मानव का तो मत करना बर्बाद, और समय जाने पर पछताओगे फिर आएगी. कब तो वहाँ यमराज कोड़े उड़ाएगा और हिसाब पूरा लेगा मानव जन्म का, तब याद करना पड़ेगा भगवान को. भगवान क्या कर लेगा हो समय पर? क्या कर लेगा भगवान? फिर तो वहाँ हिसाब लेता है. अरे बता तेरा वही खाता तो कौन क्या कहता है? तो थोड़ा सा राम नाम का पाप पुण्य का, क्या पाप कमाया और क्या पुण्य को कमाया और क्या लेकर के आया. खोल दो बोले इसका पत्ता, बोले जल्दी हो भाव झाले हारस नको तिकडे पुढे सरक. नाही तर मारशील का नाही तर माझ्या तोंडावर लगेच फट केलं नाकावर. नाही का? कधी स्टँड पासून दूर थोडासा नाही इकडे माझ्या शरीराला पुढे सरक. म्हणून हा का घेऊन गेला तो त्रिनाथ भाव पूर्वे. स्वभाव चांगला होता, सुंदर होता, चांगला व्यवस्थित होता. कोणाशी झगडं नाही, कोणाशी भांडण नाही, कोणाशी वैर नाही केलं त्याला मी, असं तर मी म्हणतो त्याला. पण आता करता काय हो? मध्येच काळानं उडी मारल्यानं घेऊन गेला रे भाऊ. हा जे कोणाच्या काळात त्या घार उडते आकाशाला लक्ष असते कोंबडीच्या पियापाशी. घार आकाशामध्ये उडते ना कोंबडीच्या पक्षाने कशी झडप मारून येते कोणाला समजत नाही. तसा चालता बोलता तिकडून आला आणि काय काळानं उडी मारलं तर त्याला झोपलाच राहून गेला.
तो कोण देश येईल कसा याचा जसे भारी बसतात. चालता चालता बोलता बोलता आताच कोणाचा काऊन गेलं तर काही शंका आहे नाही. म्हणून संधी हातामध्ये मिळते, या संधीचा लाभ घेऊन टाका आणि काही आपला थोडासा जीवाचा उद्धार करून टाका. वही खाता बनवून द्या चांगला, हा नाही का वही खाता बनवून द्या रे भाऊ चांगला. एक सावकार होता ना कंजूस बनिया होता, रामनामाच्या आडशीला धनाचा होता लालची. रामनाम ऐकावले रामनाम घरी कधी कथा कीर्तन कधी रामायण पाठ करतच नाही होता. आता पुराण वाचत नाही होता ना, काही रामनाम संताचा बोध काही केला ना. हे झंडवते ना डोळ्याला कमी कर थोडासा होईल. सिटी कोणता स्पीकर हा एवढं मोठा सिटी मारते आवाज, हा याला थोडस कमी करेल ना का हो. असू द्या. तर एवढ्या रामनामाच्या आठशेना धन ते एवढं कमवून टाकलं ना, बसलं ना कोणी खाते दुसरा होतं ना, एवढ्या धनाची कमाई होते. पण रामनामाच्या आठशे होता काय का काही दिवसानंतर का नाही. तर गावच्या लोकांनी विचार केला ना रे म्हणे आमच्या गावाचा सर्वचा उद्धार झाला आहे. सर्वच रामनामाचे विचार काही कमी जास्त त्यात पण रामनामाचे आहेत. पण हा एकच बेटा गावामध्ये कसा राहिला म्हणजे एकच हा म्हणजे याचा उद्धारच नाही. म्हणजे याचा काही उद्धार केलं पाहिजे तर गावाचा उद्धारच नाही. हा एकच आहे बेटा म्हणे पापी म्हणे रामनामाचा आरती याचा म्हणे काही उद्धार करून टाका. लोक म्हणून कसा उद्धार होईल याचा. हा जर ऐकेच नाही तर हा उद्धार होईल कसं. हा तर म्हणजे कोणत्या घरी रामायण भागवत पुराण कथा कधी असला की कानामध्ये बोटात आपल्याला कवाला लावून घरामध्ये बसते. मग याचा उद्धार कसा अभ्या नाही म्हणतात कसा नाही ऐकत. तर गावच्या लोकांना विचार केला नाही म्हणे असा करून म्हणे दिंडी काढून म्हणते दिंडी. दिंडीचा उपाय गावच्या लोकांनी केला नाही म्हणजे सर्व गाव आमचं भाविक आहे, सर्व सतमार्गी आहे, सर्वांचा रामनाम गावामध्ये झालं. पण हा एकच आहे बेटा म्हणजे पापी म्हणे. म्हणजे हा एकच स्तरला म्हणजे आमच्या गावाचा पूर्ण उद्धार झाला. 100% उद्धार झाला आमच्या गावाचा. तर म्हटलं दिंडी काढून तर दिंडी काढला याला माहीत झाला. ह्या बनियाने कंजूस बनियाचा होता. तर रामनामाच्या नाही माझ्यासाठी आता रामनाम करावचे आहेत ना गावामध्ये दिंडी काढायचे म्हणे. पाहुणे घेतो बरं म्हणे कसे कसे माझ्या कानामध्ये रामनाम असे 2 शब्द जातात. लोकही कट्टर झाली एकमतानं सल्ला केला नाही चला बरं जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम जय जय घोष चालू केला दिंडी. आणि जे त्याच्या दरवाज्यावर येऊन बसला हा कवाळून अंदर बसला आहे कानामध्ये बोटा दाबलं ना उगाच नाही. इकडे गावचे लोक जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम यायचा रामधून चालू झाला इकडे सोपरीवर. आणि तो घरामध्ये ऐकू नाही जायचा होता. हो एवढा मोठा पापी होता. आता असं करता करता मग 1 तास 2 तास मग यानं कंजूस बनियानं समजलं नाही म्हणजे आता 2 तास झाले आता थोडी असतील गेले असतील बटे आता. हो याच्या चालत होता जय राम श्रीराम जय जय राम. हे मोठे कट्टर झाले होते. अबे कसं याच्या कानामध्ये काना 2 शब्द घाला. यानं कहादन भाऊ कानातून बोट गेली असतील आता म्हणून भजन पार्टीचे लोक. तर बोटेने यायचा चालूच होता. जसं कानातून बोट घालून तसंच याच्या कानामध्ये 2 शब्द गेले जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम. ऐकलेलं बेटा 2 किरण तोंडामध्ये मुखात जय राम श्रीराम जय. लोक म्हणतो झाला झाला म्हणजे 2 शब्द याच्याजवळ कामाचे आहे. राम नाम सबसे बड़ा यासे बड़ा ने कोई 2.5 अक्षर पढोगे प्रेम से तो मानव जन्म में आना होय. काही दिवसांनी मग त्याची मुक्ती झाली म्हणजे त्याचं मरण झाला त्या बनियाच्या. तर तिकडे देवाचे दूत आले आणि यमाचे दूत आले त्याने नेण्यासाठी. त्याची मुक्ती काही दिवसांनी झाली. अरे आला तो जाणारा जन्मला तो म्हणणार राजा रंक अमीर असो नाही गरीब असो नको आणि श्रीमंत असो पण जावाचा 1 दिवस नाही येवाचा 1 दिवस हा लागलाच आहे. काही दिवसांची मुक्ती झाली. यमाचे दूत आले ना तिकडे विष्णू भगवानचे दूत आले. यायचा जमला झगडा त्या दूतायचा. विष्णूचे दूत म्हणतात हा विष्णू लोकावरून वैकुंठाची मुक्ती आहे याला. आणि यमाचे दूत म्हणतात नाही हा जन्माचा पापी आहे. हा नमस्कार हा यमलोकाला जाईल. हा यमलोकाला जाईल. ते म्हणतात विष्णू भगवंताचे दूत हा विष्णू लोकाला जाईल. यायचा जमला भांडण यायचा जमला भांडण यायनं नेला. दोघे गेले तर विष्णूच्या दरबारामध्ये गेले पहिले. विष्णू भगवान म्हणतो याचा वैखाता पहा का म्हणतो. यमाच्या दरबारात नेला पहिले. तर यमराज म्हणतो याचा वैखाता पहा का म्हणतो. उलटवला त्याचा का नाही वैखाता तर सर्व पानामध्ये सर्व रजिस्टरामध्ये पापच पाप पुण्याच्या जडजीड पण एका कोणत्यामध्ये भेटले वहीच्या जय राम श्रीराम जय भेटले म्हणजे 2 शब्द.
तो यमराज घबरवून गेला. अहो बे म्हणे हा तर जन्मापासून मोठा पापी आहे, पण याच्यावर 2 शब्द रामनामाचे करून येऊन गेले, जय राम श्रीराम जय जय. हा म्हणते नाही रे भाऊ, म्हणजे याचा निर्णय मी नाही करू शका म्हणते. कोण? यमराज. याचा निर्णय करेल म्हणते विष्णू भगवान. कारण याच्याजवळ 2 शब्दात राम नाम. याचा जन्माचा तर पापी आताच म्हणजे याला म्हणजे भरून गेलो राहतो कोणत्या ठिकाणामध्ये, पण हे जयराम श्रीराम याच्याजवळ कुठून आले? हा याचा हिसाब बी नाही करू शकत. हा विष्णू लोकाला जिन्या याला लवकर, तर याला विष्णू लोकांना नेऊ लागले. तर हा कंजूस बनिया म्हणते, ए यम के दूत हो, मैं पैदल नहीं जाऊंगा बोले, नहीं तो मेरा हिसाब करो यहाँ पर हो, मेरा हिसाब यहाँ करना पड़ेगा. जय राम श्री राम जय जय राम है मेरे पास में, तो सब राम नाम के हिसाब अभी लगा मेरा, नहीं तो मैं पैदल नहीं जाऊंगा वहां पर. तो बोले कैसे जाएगा? तो हवाई जहाज होगा बोले मेरे लिए. विष्णू के यमाचे दूत म्हणते याला हवाई जहाजवर नाही, कारण याने जो 2 शब्द आहेत जय राम श्रीराम जय जय, तर त्याला हवाई जहाजवर नेला भाऊ. तो कंजूस बनिया म्हणते क्या मजा आई रे हवाई जहाज पर बैठा ले मेरे को. अगर मेरा पूरा जन्मच बोले राम नाम का रहेगा तो न जाने बदे बोले ये क्या पकड़ लेते मेरे को. तो बोले वो राम नाम में शक्ति है. आता भाऊ विष्णू लोकांमध्ये नेला. विष्णू भगवान म्हणते याच्या वही खाता पाहणं तेथे भेटते जय राम श्रीराम जय जय. तो विष्णु भगवान म्हणते इसका उपाय नहीं बता सकता. तो कौन करेगा? तो बोले ब्रह्मा जी करेगा. उसको ब्रह्मलोक में लेके जाओ, क्योंकि जिसके पास में जय राम श्रीराम जय जय राम 2 शब्द है. तो ये जन्म का तो पापी है, लेकिन जय राम श्रीराम कहाँ से आए? तो बोले इसको अब ब्रह्मा जी के पास में लेके जाओ. ब्रह्मा जी के पास में ले जाने का वक्त है. तो ये कंजूस बनिया भाई बोले दूत हो, हवाई जहाज पर नहीं बैठूंगा बोले. अब मैं कैसा जाएगा? तो ब्रह्मलोक में कंधे पर पकड़ोगे तो जाऊंगा, तो आता नहीं मैं. त्या दूताने त्याला खांद्यावर धरला रे भाऊ. हा म्हणजे बापरे बघा खांद्यावरही बसवला रे म्हणजे बघायला ना. माझी अगर म्हणजे आयुष्यात पूर्ण रामनामाचे राहते तर त्याला ब्रह्माजी जेवढे ब्रह्माजी घबरवून गेला. तर जय राम श्रीराम ज्याच्या म्हणजे माझ्याशी बजट याचा तर कोण करेल? तर शंकरजी करल. शंकराचार्य नेवाला बसले तर हा म्हणते मैं कंधे पर भी नहीं बैठूंगा, नहीं तो मेरा हिसाब कर दो यार. तो कैसा जाएगा? तो मेरे को तलहाट पर लेके जाऊंगा तो आऊंगा मैं. त्याने तलहातावर धरला रे भाऊ. कंजूस बन्या म्हणते बापरे बेटे ना तलहातावरही धरला रे म्हणते. बापा बापा म्हणते एवढे राम नामाची महिमा. अरे वारे वारे क्या तेरा राम नाम है. तेरा प्यारा है नाम, 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 तेरा प्यारा है नाम. वही भले सुबह शाम, भले सुबह शाम, तेरा प्यारा है नाम, तेरा प्यारा है नाम. वही भले सुबह शाम, वही भले सुबह शाम, तेरा प्यारा है नाम, तेरा प्यारा है नाम, तेरा प्यारा है नाम, तेरा प्यारा है नाम. अरे कोई भजे सुबह शाम तेरा प्यारा है राम. कितना सुंदर प्यारा है तेरा नाम. जय राम जय श्री राम. अशी राम नामाची महिमा आली बहुताच्या कामा. पापेशी पापी जीवाचा होता राम नाम. पुणे ते राम नाम ठेवला हा जीवाचा होता. तो पापी होता का पुण्यवान होता का? श्रीलाल पूर्वी कोण सांगाल त्याचे कर्म सांगते. हा तर जीवाचा अवतार खरोखर रामनामा म्हणून केळीच्या निमित्तानं शेवटचा दिवस गोड म्हणजे फक्त हरिनाम करून 2 शब्द ते रामनामाचे करा. ओ भाऊ हो, काही कीर्तनकाराच बोलवा ना, महाराजाच बोलवा ना, महाराज 500 रुपयाचे असं काही कोणाचं म्हणणं नाही. आपल्या घरी मंडळाकडून 5 शब्द करून टाका ना रामनामाचा शेवटचा दिवस गोड म्हणजे हरिनाम. का हरिनाम बोले माझे बाळको एवढी शक्तीच्या रामनामामध्ये आहे. आता भाऊ शंकराचे वडील शंकर म्हणते याचा बजेट माझ्याशीच नाही करू लागू शकते. तर कोण करून याचा बजेट म्हणते संत करते. तर संताला अधिकार दिला रामनामाचे अधिकारी संत. हा म्हणून माझा संत ना देवलोकाचा संत कोणाचा नारद मुनी होते. तेव्हा नारदाच्या जवळ नेला, नारदाला बोलवला, सर्व देवाने विचार केला. तेव्हा नारद म्हणते बापा रे ही रामनामाची शक्ती आहे आणि याची रामनामाची भक्ती आहे. हा वैकुंठाच्या मुक्तीला प्राप्त होणार आहे. याला करा मोक्षाची प्राप्ती करा आणि याचा जन्म चांगला एखाद्या मनुष्य सावकाराच्या वाड्यामध्ये याला पाठवून द्या. नारदन त्याचं बजेट बनवलं.
हा नागानं बजेट बनवलं, सद्गतीला पावला आणि श्रीमंत शेख सावकाराच्या घरी तो जन्माची अशी राम नामाची महिमाना आली बहुताच्या कामा. म्हणून सागराच्या पाण्यावर रामाच्या पासांचे पासांत ठरले होते. रामांच्या प्रवास सेतू बंधन झाला हा मानवण्यातच ठरल तेव्हा तर त्याला नामाची प्राप्ती होईल. तर नाम बाजारामध्ये विकत नाही ना, दुकानामध्ये मिळत नाही. साऱ्या वस्तू आमच्या गोंदियाला किंवा नामगावला मिळतील, पण तो नाम घेतल्याने कधी मिळू शकत नाही. नाम मिळवतो संता त्याच्यामध्ये. म्हणून संत म्हणून राम शरण गेले होते वशिष्ठाला, कृष्ण शरण गेले संदीपानाला, नामदेव महाराज शरण गेले विश्वबाजी खेचरला. म्हणजे रामचंद्र भगवंताला गुरु करून टाकला. भगवंताला गुरु करण्याची काय गरज होती? काय गरज होती? भगवान होते, कृष्ण भगवान होते. मग त्या भगवंताला गुरु करण्याची काय गरज होती रे भाऊ? तिथे भगवान स्वयं. पण भगवंतासारख्यानं गुरु केला. आणि आमचे लोक म्हणतात गुरु करने से क्या होता, जीव का उद्धार काम होता. तर जीवचा उद्धार संता त्याच्यावर आहे. म्हणून संत म्हणते बाबा रे, अरे संत रे पावले सागरी, संताचे पडती ज्याच्या घरी चरण त्याचे विघ्न जाते दानोदान सद्गुरुनाथ. म्हणून संताचा संग करा आणि संताचा संग करून आपला मार्ग धरा आणि मार्ग धरून आपला सफर करा. जाना सबको है. आज तो चुनीलाल भाऊ पूर्वे गेला, सकाळी मले जावायचा आहे. अरे जे जे आले तेथे गेले, जे जे येतील तेथे जातील, असे किती कारणा कित्येक गेले. राष्ट्रपति हो, प्रधानमंत्री हो, राजा हो, रंक हो, अमीर हो, गरीब हो, नारी हो, नर हो, आया है तो जाएगा. राजा हो या रंकपति, कोई बैठेगा जाके सियासत, कोई बांध के जाएगा. अरे आना जाना सबको लगा है, ये नहीं आएगा. ये 100 रुपया आत्मा निकल जाएगी तो पिंजरा खाली हो जाएगा. काय भरोसा दिवाचा, काय भरोसा हे नाशिवंत आहे. जो दिसते तो नाचते आणि दिसत नाही तो. तर जीव आत्मा कोणाची दिसे नाही, तर जीव आत्मा कोणाची नाचेही नाही. देह दिसते, हा देह तत्वाने बनला. याला तत्व किती लागले ते भाऊ? काय? आठ, तेज, जग, अग्नी, वायू. गुण लागल्या 3, रजगुण, तमोगुण, सत्वगुण. सांध लागल्या 16, कोथोड लागल्यात 72, मातृक लागल्यात 52, सोड लागल्या 36. आईच्या गर्भामध्ये हाडा मासाचा बनला. ढाचा पिंजरा झिनी झिनी चादर गिरी 270 दिवस मायेच्या गर्भामध्ये. खालच्या डोळकीनं वरती भगवंताचे भजन करून टाकलं. नाकामध्ये मलमूत्र गेला तर तोंडाने देवाचे भजन करू लागला. हे देवा परमेश्वरा पांडुरंगा विठ्ठला या जीवाचा जीवाचा उद्धार 10 रुपये दान दिला. भगवान मनोकामना सफल करू. धन्यवाद. जशी ज्याची भावना तसे त्या पूर्वे नारायण तारातन भाव पूर्वे बागितलं यांचं 10 रुपये दान आहे की तर जीवाचा उद्धार असं दान खात्यामध्ये. धन्यवाद. दारू खऱ्याच्या वेळ सोडा भाऊ सोडा, दारू खऱ्याच्या वेळ सोडा भाऊ सोडा.
पार होऊन गेलं समजून घ्यायचा. भावसागर पार करा आणि काय जीवाचा उद्धार करा. हा भक्ती मार्ग राम नाम हो. तिथे काय गंडार व्हिडिओ नसते हो. हा म्हणून पापीचे पापी तरले रे माझा माय बाप हो. हा तर कोठे तरले लागत करू चरणाला भावामध्ये मोठ्या सिंधूमध्ये सागर प्रपंच भावसागर खोल करून पार करून टाका हो. पण सत्संगरूपी हे नौका आहे ना, सत्संगरूपी नौकार बसून भावसागर पार करता येते. आम्ही गावाला जातो, नदीला पूर आहे, हे नदी आहे, नदीला पूर आहे. किती पूर असला तरी जाणं होते. आता तर पुलिया बनले जाणं होतेच म्हणा, पण पुलिया नव्हता तरी पण या नदीतून जाणं येत होता. कारण नाव डोंगा किस्ती लागली होती. तसे या प्रपंच भावसागर आम्हाला करावं. नाव डोंगा किस्ती लागला तर कोणतं नाव डोंगा आहे म्हणून संत म्हणते सत्संगती गंगा में नहाओ, संताचा संग घडत नाही. आणि संताचा संग घडत नाही तर आम्हाला मार्ग मिळत नाही. तो मार्ग संत धावते. म्हणून आमच्या श्रीरामपूरने कोणत्या मार्गाने गेला आणि कोणत्या रस्त्याने गेला. त्याला मार्ग मिळाला तर आपला मार्ग नाही गेला. जीवाला जायला मार्ग किती आहे तर 9 मार्ग जीवाला जावाले. 9 मार्ग जीवाचे म्हणजे 2 डोळे 2 कान 2 नाक. नेहमी सांगतो तुम्हाला विषय हो. हा किती झालं 6. 7वा गुद्धस्थान, 8वा लिंगस्थान आणि 9वा तोंडाचा दरवाजा खुला ओपन आहे. कोणाचा जो तोंडातून जाते तोंड दाबा म्हणते. डोळ्यातून गेले डोळे झापा म्हणतात. काऊन म्हणतात गेला नाही पाहिजे पण जाहीर खुले आहेत रे भाऊ. आणि 9 मधून गेलं तर मोक्ष निघाला वाह्या जाते वाह्या. 9 मधून जावाची कोशिश नाही करावं. 9 मध्ये खुले आहे ओपन आहे. 9 दरवाजे खुलम खुले 10वें को ताला है. मिली नाम की किल्ली तो खुला भ्रांति का ताला. नाम की किल्ली मिल जाएगी तो भ्रांति का ताला खुल जाएगा ना. ताला खुल गया तो रस्ता बाग मिल जाएगी. मग ज्याला रस्ता बाग मिळाला इकडे तिकडे जायला काय होतो. आणि ज्याला रस्ता माहित आहे बागडी केला की रस्ता हे हो असा जर मला मालूम आहे तर मी काही तिकडे परस्परच्या रस्त्याकडे जाईन का. अरे जाईन कशाला मला रस्ता माहित आहे. मग ज्याला रस्ता वाट माहित आहे आपला मार्गाने झाला तर भटका खाऊन घेईल. भटका खावाची वेळ येऊ देऊ नका. पण मार्ग घेऊन टाका. म्हणून संत म्हणजे बाबा रे कोण्या वाटेल कोण्या रस्त्याने कोण्या मार्गाने निघून गेला. कोण्या वाटेल निघून गेला. गेला तो भटकून राहिला. 10व्यातून गेला तर मोक्ष होऊन गेला रे बाबा. म्हणून संत
मगर 9 दरवाजे खुलम खुले 10वीं को ताला है और मिली नाम की किली तो खुला धाम की का हम पुल पर झाले बंदे किली का कोठोरी खजीना राम राम की लूट मची बनता है तो लूट और अंत समय में पछताएगा प्राण जाएगा पछताने की पाली आएगी घेवा पसंद घेऊन टाका पैसा लागे कौड़ी लागे जरूरत नहीं शदान की और साधु भाई खेती करो हरि नाम की ये हरि नाम है तरने के लिए हरि नाम है हाँ डूबने के लिए लीनता है और तरने के लिए हरि नाम है तो हरिनामाशिवाय उद्धार नाही आणि हरिनामाशिवाय जीवाला मोक्ष नाही म्हणून एक राम दशरथ का बेटा दूसरा राम घट में बैठा तीसरा राम सकल पसारा और चौथा राम तीनों से न्यारा सदगुरुनाथ जिसने चौथे राम को जान लिया उसका भव सागर पार हो गया चौथे राम को जानने की कोशिश करो करता है कोशिश होता है फिर और तेरी सत्ता में इसलिए सदगुरु का खेल तो वही सदगुरु बताएगा दूसरा कोई बता सकता नहीं ज्यादा वरखल कौन तो सदगुरु बानी लुंगरा क्या जाने है गुरु घराने की लुंगरा क्या जाने गुरु घराने की लुंगरा क्या जाने है 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 गुरु घराने की लुंगरा क्या जाने का गुरु घराने की या बाईचा नवरा नसेल ते बाई बिना नवऱ्याची आहे ते नवनाथ शिंगार करते काजळ देते कुकू देते भांग भरते त्या बाईला शोभा देते का अरे बिना नवऱ्याची बाई काजळ कुकू भांग भरण्यामध्ये तिचा मटकणं होते मटकणं शुभ्रवणं होते शुभ्रवणं हो का शेष यात्रा था पुराण प्यार वेद किया पाठ जब तक सतनाम की किल्ली मिलती नहीं तो बड़बड़ करता है म्हणून घेवायचं असेल तर घेऊन टाकता हा रामनाम हा सत्संग इथे काय दंडारी व्हिडिओ तमाशा असा रामनामाला रात्र जात आहे आणि त्या चुडीलाल कुर्मीचा कार्यक्षेवचा केवढा जिथे का पुण्यवाला आहे त्याच्या देहाकडून पाप काय झाले असतील पण जीवाकडून काही पुण्य झाले असतील म्हणून तिथे रामनाम करण्याची ज्योत जागृत झाली आहे हा म्हणून काही जागून नाही ना हरिनामाला लागून जातं काही दिवसभर हरिनामला रात्रभर हरिनाम करायचा नसेल हा म्हणून सत्संग करा संतांना संग करा संतांना संग मार्ग करा मार्ग सफर करा जाना सत्कर हा तो कैसे जाना है ये जाना रे भाई राम भजन कर लेना 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 वो राम भजन कर लेना राम भजन कर लेना वो राम भजन कर लेना भाई राम भजन कर लेना वो राम भजन कर लेना राम भजन कर लेना वो राम भजन कर लेना भाई राम भजन कर लेना जाना रे 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 भाई राम भजन कर लेना एक दिन जाना रे भाई राम भजन करे ये ना और राम भजन को कभी नहीं भूलना अरे हर दिन 1 मिनट भी राम का भजन करोगे प्रभु का भजन तो उद्धार हो जाएगा वो सत्य राम नाम में है हाँ? राम नाम सबसे बड़ा यहाँ से बड़ा न कोई और 2.5 अक्षर पढ़ोगे प्रेम से तो मानव जन्म में आना है भजना है तो भजन नहीं भजना है तो मत भजन वारीवरच्या दुधारा ना आपापली तुम्ही करा आपला विचार ना मी करे नवऱ्याचा विचार बायकोच्या कामात नाही बायकोचा विचार नवऱ्याच्या कामात नाही पोराचा विचार मायेच्या कामात नाही बापाचा विचार बेट्याच्या कामात हा संसाराचा धंदा हो माझा बेटा मेला माझी माय मेली माझा बाबा मेला माझा नवरा मेला माझी बायको मेली हा माझा सर्व लोहीचा ओझा असा मायामध्ये भुलला आणि हा सर्व ओझा घेऊन बसला आणि एक दिवस असा आला तर सिंगडाल भाऊ पूर्वी निघून गेला तर घरात घपरेल नाही गेला ना बांधीच्या कोणता नाही गेला म्हणून संत मदत कोणी नाही देवा जीवाचा हा मुला बाळा नाती प्रपंच हा प्रपंचाचा बजार भरला हा बजार कसा भरला मायाचा
अरे कायाचा भरला बाजार मायाचा हंसवर गेल्यावर कायाचा भरला बाजार मायाचा हंसवर गेल्यावर कोणत्या मार्गाने गेलेले भाऊ हा मग ज्याच्या सद्गुरुवानं काही वाढत आलं त्या मार्गाने खरोखर गेला तर त्याच्या जीवाचा उद्धार झाला आणि त्याच्या येम लोकांना काही चालू शकला नाही मग येमाचा बाप नाही धरू शकेल त्याला हो अभे तो म्हणते माझ्याजवळ तिकीट आहे तिकीट घेऊन आलं फॅक्ट तुझ्या मध्ये तिकडे हा म्हणून घेऊन टाका हरिनामाचे तिकीट दुकाना लागले आहे घेऊन टाका उद्धार हो करून टाका हो म्हणून पहिले सुधारले बाणी म्हणजे बोलणं कसं उसके बाद में खाणी उसके बाद में आएगी रहीनी तब आएगी शहाणपणी नाही तर आमची खाणीच नाही सुधारली आमची बाणीच नाही सुधारली आमची राहणीच नाही सुधारली मग त्याला शहाणपणी येईल का रे भाऊ नाही म्हणून खाणी बाणी रहीनी तब आएगी शहाणपणी 4 गोष्टी माणसानं लक्षात ठेवून द्या आपल्या आणि 4 गोष्टी लक्षात ठेवून काय हो भाऊ काहून का काय तुमच्या होता काय जावं तुमच्या घरतीले वजा बसून गेले हो नाही कोणाला ऐकू द्या ना स्वतः ऐका तुम्ही हो नाही तर आता करतो आरती फटाकते हो तुमची बरोबर जायची लागली का माझ्या तेवढं हो नाही तर बंद करणं म्हणाल हो माझा काही ठेकाना माझा काही देखाने चली जब तक चली तो उठाए डबला लिया चली हो क्या लेना ना क्या देना पास में गाड़ी निकल जाना फटाकते हो सांगतो हो ह्या इकडे बसल्या नवऱ्या बाहेर कोण घ्या ते तर चांगल्याच विचार आहे तुमच्यापेक्षा मग ऐकी बडबड लावलं असतो ना बडबड करते माहित नाही हात जोडतो तुम्हाला पाया लागतो तुमच्या देव अरे उद्देश बसा कमसे कम पाया लागतो आले कृष्ण भगवान हरि हरि बदन से जाना नहीं जाना कभी मुख से कभी मुख से हरि बदन से जाना नहीं जाना नहीं हरि बदन से हो जाना कभी मुख से कभी मुख त्याच्या भाग्यामध्ये असे मिळून जाते हरिनामध्ये काय दंडार व्हिडिओ तमाशात रावा नसेल माझा मायबाप वेळेला पुढे 2 शब्द बोलवल्याचं ऐकून घ्या माझ्या मायबाप आणि बोलवल्याचं 2 शब्द प्रेमाने ऐकून घ्या
नाही तर तुमचे बोलणं तिकडे सुरू म्हणजे माझी गडबड झाली, माझ्या लक्ष तुमच्या बोलण्यावर गेला म्हणजे माझं झाला इकडे दिशाच्या विषयांतर. गोष्ट एवढी काय दुसरी काय कोणाला बोलायची मनाई नसली होत, पण दोन शब्द वेळे वाकडे ऐकून टाका माझ्या मायबाप. म्हणून म्हटलं आहे कोणी नाही देवाची राजा सगाची मुलं बाळ नाती प्रपंचाचे, एकच हाती आला एकच हाती गेला सग नाही गेला धन माय अवघा हा संसार माझा माझा म्हणती परिणावळ कधी आत्मा. मग ज्यानं आत्माची ओळखी केलं त्याच्या परमात्माची प्राप्ती झाली. आत्मा आहे नाभिस्थानामध्ये, हे नाभिस्थान म्हणजे बोंबलीच्या ठिकाण, येथे आत्माचा वास आहे आणि परमात्मा ह्याच देहळामध्ये आहे. कोई परमात्मा काही अलग नाही. तर आत्मा और परमात्मा या दोघांचा मिलाप करून टाका मिलाप. नवरा बायकोची एकच खोली पण भेट नाही झाली, करून टाका. तो आत्मा हे बायको आहे न परमात्मा हे नवरा आहे. आणि मग ज्याचा सद्गुरू पक्का आहे तर त्याचा मिलाप आहे, आणि ज्याचा सद्गुरू कच्चा आहे त्याचा मिलाप नाही झाला रे बाबा. म्हणून कानफुक्या गुरु नको पाहिजे. गुरु करा तर देहाचा करा, जीवाचा करा. गुरु क्या देह का सदगुरु को सीना नहीं और भवसागर के बीच में फिर के गोता खाई. हा भवसागर हो, आणि आम्ही येथे सर्व बुडून राहिलो त्या भवसागरामध्ये. पण आम्ही संतांच्या शरण जाऊ शकत नाही आणि मार्ग घेऊन आपला जीवाचा उद्धार करू शकत नाही. पण जीवाचा उद्धार करा. हा तो संसार लागलाच आहे का? संसाराचा धंदा तो सर्वांच्या मागे. संसाराचा धंदा जन्मावली गेलेला मुखीला गेला राम. तर राम नामाची प्राप्ती करा, जीवाचा उद्धार करा, आपला प्रपंच करा, आणि प्रपंच करून आपला का नाही परमार्थ साधून टाका लवकर. तर दोन्ही पण साधण्यासाठी हा आम्हाला मानवाचा जन्म प्राप्त झाला आहे रे भाऊ. म्हणून आपले दोन पण साधून टाका. असे दोन पण साधून आता तो भाऊ निघून गेला रे भाऊ. आज तो गेला सकाळी मी गेलो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतो तुका म्हणे राघो गेला येते तुझी सत्ता तेवढ्याच दिवसाची सत्ता तुझ्या तुझ्या कुरवेची 1 तारखेची, आणि 1 तारखेला त्याची सत्ता संपली आणि सत्तेचा बाजार सोडून गेला. चालला गेला मावला हो. आला करून तर निराकारातून आला होता, आकारामध्ये आला होता. निराकारातून आकारामध्ये आला आणि आकारामध्ये आपला संसार करून निराकारामध्ये गेला. म्हणून संत म्हणते निराकार वस्तू कैसी आकार लागी देवा आकार लागी सद्गुरू. मग एखाद्या सद्गुरूची वाट घेतली असेल तर मग आत्मा आपल्या मार्गानं गेली. और ना त्याची आत्मा भटकून आहे. म्हणून संत म्हणते अरे पहाड जरला पर्वत जरला जल्ली कंचन काया पहाड जरला
आत्मा काही जडली आत्मा आली नाही गेली जाऊन अधिष्ठानामध्ये संचरली सद्गुरुनाथ आत्मा आली नाही गेली ना जाऊन अधिष्ठानामध्ये संचरली मग आला निराकारातून ना गेला निराकारामध्ये आणि हा इकडे हाड मास देह जडला आणि आत्मा रूपी पंछी निघून तो आपल्या कर्माच्या येवणीमध्ये आला असं कोणा दिवशी त्याचा पिंडदान झाला त्या दिवशी म्हणून त्याचं पिंडदान करावं लागते हा इथे आता बापाचा पिंडदान करते पण इथे उलटा झाला बापानं बेट्याचा पिंडदान केलं केवढ्या दुःखाची गोष्ट आहे रे भाऊ अरे बेटा बापाचा पिंडदान करते पण इथे बापानं बेट्याचं पिंडदान करून टाकलं हे गोष्ट कशी आहे तर दुःखाची म्हणून आमचं दुःख सुख हे लागले आहे दुःख सुख भोगून जन्म आहे तो प्राणी और नरदेहा येऊन हे जबरदस्त हानी झाली का ज्यात बापाने बेट्याचं पिंडदान करून टाकलं हे दुःखाची गोष्ट आहे म्हणून त्या तिला भाव पूर्वे संघ सोडून गेला माया सोडून गेला
पुतण्याच्या
हा. हाँ प्रभाकर जी जाते कलंकूर भाऊ कुर्वे यांच्याकडून 10 रुपये देण्यास श्रद्धांजली जीवा 14 दान खात्याला प्राप्त झाल्या. धन्यवाद. थोडीशी विनंती आहे आमची या चुनीलालच्या टायमासाठी थोडीशी. हा बोलला तर बोलला. थोडं कार्य करायचं आहे. टाइम टेबल काढून सनी थोडंसं काम. तर का करावं हे तर सांगा. का करायचं तोच आहे. हा ठीक आहे. तुमचा भक्त तुमच्या हा ठीक आहे. सकाळ दिवसाळी चालूच राहील. अधिक गुरुदेव तुमच्या झालं ना बाबा तू झोप नव्हता. अरे भाऊ आता मला चिठ्ठ्यात नाही तुम्ही हा तसं लीलाबाई कुर्वे तसं आमचे प्रभाकरची जाते अयोध्येबाई कुर्वे लीलाबाई कुर्वे त्याचप्रमाणे लखारामाव कुर्वंदी माता पिता आणि पुतणी यांचे तुमच्या जीवातून रसव दान खात्याला 10,000 रुपये दिलाय. रसव प्रभाबाई प्रभाकरजी जाते प्रभाकरजी जाते यांचं 10 रुपये दान आमच्या हरिक्षेत्र दान खात्याला श्रद्धांजली प्राप्त झाल्या. धन्यवाद. भाऊ झालं ना तर